ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय, मोर्चा काढून तहसीलदारांना दिले निवेदन। निपाणीला तालुका दर्जा प्राप्त झाल्यानंतर तालुका दर्जाच्या वैद्यकीय सुविधा महात्मा गांधी रुग्णालयात आढळून येत नाहीत। या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर नाहीत, तसेच विविध समस्या या रुग्णालयात असून जवळपास 18 गावातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेची आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड गैरसोय होत असून या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, एक्स-रे टेक्निशियन नाहीत। यामुळे या परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। यासाठी आवश्यक वैद्यकीय सहाय्य कर्मचारी यांची नेमणूक करावी। येत्या 15 दिवसात डॉक्टर नेमणूक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा डोंबारी समाजाचे नेते गणू गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना दिला। प्रारंभी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। पुढे बोलताना गोसावी म्हणाले, हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्या कारणाने गोरगरीब जनतेला खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं। यासाठी या हॉस्पिटलमध्ये त्वरित डॉक्टरांची नेमणूक करून ही समस्या निकाली काढण्यासंदर्भात सांगितलं। या प्रसंगी डॉक्टर अच्युत माने, अमित शिंदे, प्राध्यापक आर.के. दिवाकर, सुधाकर माने, संदीप माने, प्राध्यापक जी.डी. कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर उपस्थितांच्या हस्ते निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देताना अनेक घोषणा देण्यात आल्या। यावेळी विविध समाजाच्या महिला वर्ग, दलित संघटनेचे पदाधिकारी, नेते मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार हरीश सणदी यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये असं आहे, पण मी 8-10 दिवसाच्या पाठीमागं मी दवाखान्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। त्या टायमाला आमचं सुधाकर माने साहेब आणि आम्ही दोघं जाऊन गेलतो। आम्ही त्या ह्याला डॉक्टरांनी विचारलो, इथे डॉक्टर लोक किती आहेत आणि त्या डॉक्टरांचे काय हे काय, तर ते डॉक्टर लोक काय म्हणाले, आम्ही बी पत्र देऊन थकले, पण ते काय प्रशासन काय ऐकायला तयार नाही आणि इकडे डॉक्टरांची काय सोय नाही। थोड्या दिवसात आम्ही बी बदली करून जाणार आहे, ते 2 डॉक्टर द्यायचे। त्याच्यानंतर आम्हाला मी काय म्हटलो, तिथे डॉक्टर कुठला नाही असं म्हणा, एक तुम्ही लेटर द्या, तुम्ही लेटर द्या, तसं आम्हाला देता आणि आमच्या नोकरीचे संबंध काय, जो डॉक्टर आम्ही सांगतो तुमच्याकडे हे आहे काय, तर नाही म्हणाले, पण तसं तुम्ही लिहून द्या ना आम्हाला। ते डॉक्टर काय म्हणाले, उद्या तुम्हाला जर लिहून दिल्या ज्याच्याबद्दल काय केलं तर आमच्या नोकरीचा प्रश्न आहे। तुमच्या नोकरीच्या प्रश्न येतेच कुठं म्हटलं मी, गोरगरीब जनताचे आमचं काय, आम्ही कल्याणसाठी आम्ही हे बघणार आहे ना। आमच्या निपाणी परिसर आणि अधिक इथं खेड्यापाड्यामध्ये सगळ्या दलित लोक, गरीब लोक, हर समाजाचे लोक तिथं, गरीब लोक तिथं आम्हाला गांधी हॉस्पिटलला सोयी तिथं नसल्यामुळं आम्ही त्याच्यावर आवाज उचलणार म्हटलं मी। मग त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं तुम्हाला लेटर उद्या लिहून द्या, आता लिहून द्या म्हटलं। त्या टायमाला परत आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि सणदी आणि आम्ही जाऊन तिथं लेटर घेऊन आलोय। तिथं लेटर घेऊन आलो, मी सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा केलोय, सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा करून सांगितलं असं आपल्या निपाणी भागा परिसरामध्ये असं समस्या आहेत। या समस्यामध्ये सगळं मिळून आपण एकत्र येऊन आपण एक मोर्चा घालून आणि या प्रशासनाला जाग येऊन द्या म्हणून आपण एक मोर्चा काढूया म्हणून आपण इथं मोर्चा काढून आलेला आहे। पण ह्या प्रत्येक मी काय म्हणतो माहिती आहे, आज एकही समाज नाही। हजार त्या टायमाला आमच्या गोसावीची बाई डिलिव्हरला तिथे गेलती, मग तिथं त्या नर्सने काय म्हटलं, आमच्याकडे सुविधा नाही आहे, आमच्याकडे सुविधा नसल्यामुळं ते डॉक्टरने पर्यंत पाठवलंय आणि ते काय केलं माहिती आहे, खासगी रुग्णालयात आम्ही दाखल केलो त्यांना। त्याचं सिजर झालं, सिजरमध्ये 50 ते 60 हजार रुपये खर्च आलाय। त्या टायमाला गरीबाकडे पैसा नव्हता म्हणून आम्ही आमचा समाज इकडे तिकडे आम्ही पैसे गोळा करून त्या बाईच्या डिलिव्हरीचं आम्ही तिथं खर्च भागीलं। हे असंच प्रत्येक टायमाला म्हटलं तर आम्ही काय करोडपती अब्जोपती नाही, काच बाटली गोळा करून खाणारी आमचे समाज आमचा आहे, आमचा समाज असा आहे। आता आम्ही 50-60 हजार रुपये आम्ही घालून आम्ही कुठल्याच आम्ही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये आम्ही हे करू शकत नाही। म्हणून आम्हाला गांधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नेमणूक, हे चांगले डॉक्टर आता चिकोडीमध्ये बघा, तिथं प्रकाश उकेरे म्हणून तिथं आहे, त्यांच्या तिथं दवाखाना बघा म्हणून, तिथं दवाखाना बघा तुम्ही, त्यांच्या दवाखान्यामध्ये किती उपलब्ध आहे। बेळगाव मध्ये बघा तुम्ही, बाकीच्या तुम्ही हे तर आमच्या इथं चांगले डॉक्टर तुम्ही घेऊन आपल्या मतदार परिसरामध्ये तुम्ही घेऊन जाता तर हे तुमचं चुकीचं आहे। आम्ही तुम्हाला मतदान करून आम्ही चुकलेलं आहे असं मी तुम्हाला गणूच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाची तयारी गेली 8 दिवस गणू गोसावी यांनी सहकार्य करत होते। 4 दिवसापूर्वी
या भागाच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं इथं आगमन झालं होतं. त्यांना गरुडचं सिस्टमला भेटलं आणि सविस्तर अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली. आता सुद्धा सकाळी येताना मी त्यांच्याशी फोनवर बोललो. अधिवेशन सुरू असल्यामुळं ते आता बेळगाव आहे, पण त्यांनी आता सांगितलेलं की जे काही तुमचं निवेदन असेल ते तहसीलदार मार्फत मला ताबडतोब पाठवा. म्हणून त्यावेळेस त्यांना काय सांगितलं होतं की निपाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयीकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याच्यामध्ये स्त्री रोग तज्ञ नाही, ऑर्थोपेडिक नाही, डायलिसिस आहे सुरू नाही, ऑक्सिजन नाही, म्हणजे दवाखाना मोठा उभा आहे, सुविधा आहे. गरीब जो रोगग्रस्त आहे, गरीब जो आजारी आहे, जो पीडित आहे शारीरिक व्याधीनं, त्यानं कुठं जायचं? ती मोठमोठ्या सरकारी घोषणा जाहीर करता, गॅरंटी जाहीर करता, आणि इथे एक गरीब गोसाई मरायला लागलाय, एक स्त्री मरायला लागले, बाळपणासाठी वाटले. तिला जर सुविधा मिळत नसतील तर तुमच्या या व्यवस्थेचा आम्हाला काही उपयोग नाही. ती व्यवस्था उलटून टाकायचं का ह्या गरीब समाजातले लोक करतील, स्त्रिया करतील. मला अभिमान वाटतो या सगळ्या कार्यकर्त्यांचा की त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही बघितलं सकाळी 9 वाजल्यापासून या स्त्रिया पुतळ्याचं बसल्या होत्या. 2-3 लहान बालकं होती, त्यांना दूध पाजत बसल्या होत्या. त्यात एका बाळाला मी घेतलं, जवळ केलं. काय अवस्था, कुणासाठी आहे सगळी व्यवस्था, कुणासाठी हा सगळा देश? आणि म्हणून जे चार्ज राबलेला आहे त्याची फलश्रुती म्हणून आज हा आपला मोर्चा आहे. सरकारला आपण निवेदन देणार आहोत, तहसीलदार निवेदन देणार आहोत. निवेदन मोठं आहे, ते कोणते आता अविनाश